नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण युनिट 1.4 द पीपल हू प्रोटेक्ट नेचर हा घटक बघणार आहोत. या पाठामध्ये आपण 3 व्यक्तींची, तुलसी गौडा, राहीबाई सोमा पोपेरे आणि चैतराम देवचंद पवार या 3 व्यक्तींची गोष्ट पाहणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी नेचर म्हणजे निसर्गाचं संरक्षण केलं. पाठ शेवटपर्यंत बघा आणि इंग्रजी वाचन सुधारा. चला तर मग सुरू करूयात. त्यापूर्वी डू यू नो म्हणजे तुम्हाला माहित आहे का काय द नेम्स ऑफ द फॉलोइंग पिक्चर्स. या पिक्चर्स म्हणजे या वृक्षांचे, झाडांचे नावं तुम्हाला माहित आहेत का? तर बघा, पहिलं आहे बनियान ट्री. काय आहे पहिलं? बनियान ट्री म्हणजे वडाचं झाड. कशाचं झाड? वडाचं. दुसरं आहे निवडुंग, याला म्हणतात कॅक्टस. काय म्हणतात याला? कॅक्टस. त्यानंतर तिसरं आहे कोकोनट ट्री म्हणजे नारळाचं झाड. कोकोनट ट्री. आणि चौथा आहे देवदार किंवा याला आपण पाईन असं म्हणूया. काय म्हणूया? पाईन ट्री. कोणता ट्री? पाईन ट्री. आता हे चारही झाड आहे ना वेगवेगळ्या प्रदेशात वाढतात. जसं की वडाचं झाड हे पठारी प्रदेशामध्ये वाढतं, कॅक्टस हे वाळवंटामध्ये, कोकोनट ट्री हा समुद्र किनाऱ्यावर आणि पाईन ट्री हा बर्फाळ प्रदेशामध्ये वाढतो. चला तर मग आजच्या पाठाला सुरुवात करूया. बघा, बी रीड केअरफुली म्हणजे लक्षपूर्वक वाचा आणि घटक समजून घ्या. नेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर लाईफ. नेचर म्हणजे निसर्ग. निसर्ग कसा आहे? व्हेरी म्हणजे खूप, इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचा आहे. कशासाठी? आवर लाईफ म्हणजे आपल्या आयुष्यासाठी. फॉरेस्ट्स गिव्ह अस फ्रेश एअर. फॉरेस्ट म्हणजे काय? जंगल. जंगल आपल्याला काय देतात? फ्रेश एअर म्हणजे शुद्ध हवा. क्लीन वॉटर म्हणजे स्वच्छ पाणी. फूड म्हणजे अन्न. अँड शेल्टर म्हणजे निवारा, राहण्यासाठी जागा देतात. ट्रीज हेल्प अस टू ब्रीद. ट्री म्हणजे झाडं काय करतात? आपल्याला ब्रीद म्हणजे श्वास घ्यायला मदत करतात. त्यानंतर अँड लिव्ह अ हेल्दी लाईफ. आणि एक हेल्दी म्हणजे कसं तंदुरुस्त आयुष्य जगण्यासाठी लाईफ म्हणजे आयुष्य आपल्याला मदत करतात. ॲनिमल्स अँड बर्ड्स ऑल्सो डिपेंड ऑन फॉरेस्ट्स. बघा, ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि बर्ड्स म्हणजे पक्षी, हे सुद्धा डिपेंड म्हणजे अवलंबून असतात. कुणावर अवलंबून असतात? फॉरेस्ट म्हणजे जंगलांवर. सम पीपल अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ नेचर अँड वर्क हार्ड टू प्रोटेक्ट इट. बघा, सम पीपल म्हणजे काही लोक, अंडरस्टँड म्हणजे समजणे किंवा समजून घेणे, द व्हॅल्यू म्हणजे मूल्य, ऑफ नेचर कशाचं? निसर्गाचं मूल्य जाणतात. आणि वर्क हार्ड म्हणजे मेहनत करतात. टू प्रोटेक्ट इट. प्रोटेक्ट म्हणजे काय? संरक्षण करण्यासाठी मेहनत घेतात. दिस लेसन टेल्स अस अबाउट 3 such people who loved nature and worked selflessly for society. This lesson म्हणजे हा घटक आपल्याला कुणाची माहिती सांगतो? 3 व्यक्तींची. मी पाठाच्या सुरुवातीला सांगितलं तसं तुलसी गौडा, राहीबाई आणि चैतराम पवार यांची गोष्ट सांगतो, ज्यांनी काय केलं? सेल्फलेसली म्हणजे निस्वार्थ भावनेने, म्हणजे स्वतःचा त्यांचा काही स्वार्थ नव्हता अशा भावनेने मदत केली. कशाला? सोसायटी म्हणजे समाजाला. तर त्यातल्या पहिल्या आहेत तुलसी गौडा. तुलसी गौडा ज्यांना म्हणतात वनदेवता. काय म्हणतात त्यांना? वनदेवता. बघा, तुलसी गौडा इज कॉल्ड वनदेवता म्हणजे वनदेवता म्हणजे जंगलाची देवी. विच मीन्स ट्री गॉडेस म्हणजे झाडांची देवता किंवा जंगलाची देवता. शी वॉज बॉर्न म्हणजे त्यांचा जन्म झाला कुठं? इन अ हलक्की ट्रायबल फॅमिली.
हलक्की आणि ट्रायबल म्हणजे आदिवासी. हलक्की या आदिवासी परिवारात, फॅमिली म्हणजे परिवार. इन कर्नाटका, कोणत्या राज्यात? कर्नाटका राज्यात. शी डिड नॉट गो टू स्कूल अँड कुड नॉट रीड ऑर राईट. त्या शाळेत गेले का? नाही. आणि कुड नॉट रीड म्हणजे त्यांना वाचता येत नाही, आणि राईट म्हणजे लिहिता सुद्धा येत नाही. हावेवर म्हणजे तरी सुद्धा शी लर्न्ड मेनी थिंग्स, त्यांनी खूप काही गोष्टी शिकल्या. कशा शिकल्या? बाय लिव्हिंग क्लोज टू द फॉरेस्ट, म्हणजे जंगलाच्या जवळ राहून त्यांनी काय केलं? खूप काही गोष्टी शिकल्या. शी हॅड डीप नॉलेज ऑफ ट्रीज. डीप नॉलेज म्हणजे खोल ज्ञान होतं. नॉलेज म्हणजे ज्ञान. कशाचं? ट्रीज म्हणजे झाडांचं. प्लांट्स म्हणजे रोपांचं. अँड हर्ब्स, हर्ब्स म्हणजे औषधी वनस्पती. इन्व्हायरमेंटलिस्ट, बघा लक्षात घ्या हा शब्द वाचा. इन्व्हायरमेंटलिस्ट म्हणजे कोण? पर्यावरण तज्ञ. इन्व्हायरमेंटलिस्ट कॉल्ड हर द इन्सायक्लोपीडिया म्हणजे ज्ञानकोश. एन्सायक्लोपीडिया म्हणजे ज्ञानकोश. कशाचा ज्ञानकोश? ज्याच्यामध्ये सगळं काही ज्ञान आहे. ऑफ द फॉरेस्ट म्हणजे जंगलाचा. बिकॉज ऑफ हर ग्रेट नॉलेज म्हणजे त्यांचं महान जे ज्ञान आहे ते ज्ञान पाहून त्यांना एन्सायक्लोपीडिया म्हणायचे. पुढे बघा. शी प्लांटेड मोर दॅन 30,000 सॅपलिंग्स इन हर लाईफ. शी प्लांटेड म्हणजे त्यांनी लावलं काय? 30,000. 30,000 म्हणजे 30,000 सॅपलिंग, रोप त्यांच्या आयुष्यभरात त्यांनी लावले. पुढे बघा. शी वर्क विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. त्यांनी वर्क म्हणजे काम केलं. कोणासोबत? फॉरेस्ट म्हणजे वन विभागासोबत. डिपार्टमेंट म्हणजे विभाग. अँड टूक केअर ऑफ प्लांट्स अँड नर्सरीज म्हणजे रोपांची, आणि नर्सरी म्हणजे जिथं रोपं उगवले जातात असं ठिकाण, तिथं त्यांनी काळजी घेतली. शी कुड आयडेंटिफाय मेनी टाइप्स ऑफ ट्रीज. आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे. त्यांना कोणतंही रोप दाखवलं त्या त्याचं नाव सांगू शकत होत्या. ऑफ ट्रीज अँड न्यू द मदर ट्री ऑफ ईच स्पेशीज. स्पेशीज म्हणजे जाती. झाडांच्या ज्या प्रजाती आहेत त्यांची मदर ट्री म्हणजे कोणत्या झाडापासून कोणत्या बिया आल्या हे त्यांना माहीत होतं. शी बिलीव्ड दॅट द फॉरेस्ट टॉट हर लाईक अ टीचर. बिलीव्ड म्हणजे त्यांचा विश्वास होता. कशावर? फॉरेस्ट त्यांना शिकवते. टॉट म्हणजे शिकवते. कसं? लाईक अ टीचर, एका शिक्षकासारखं त्यांना शिकवते. शी लव्ड ट्रीज ॲज हर ओन चिल्ड्रन म्हणजे झाडांवर त्या, ओन म्हणजे स्वतःच्या, चिल्ड्रन म्हणजे लेकरांसारखं प्रेम करायच्या. इन 2021 2021 मध्ये द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट म्हणजे सरकार, कोणाचं? भारत सरकार. ऑनर्ड हर म्हणजे ऑनर्ड म्हणजे सन्मान केला. विथ द पद्मश्री अवॉर्ड. अवॉर्ड म्हणजे पुरस्कार. कोणता पुरस्कार दिला त्यांना? पद्मश्री. फॉर हर ग्रेट सर्व्हिस टू नेचर. त्यांच्या नेचर म्हणजे निसर्गाला दिलेल्या सेवेबद्दल त्यांना पुरस्कार दिला. आलं लक्षात? पुढे बघा आता. राहीबाई सोमा पोपेरे, सीड मदर. आता राहीबाई यांना काय म्हणत होते? सीड मदर म्हणजे बियांची आई. राहीबाई सोमा पोपेरे पद्मश्री, त्यांना सुद्धा हा पुरस्कार मिळालाय. इज नोन ॲज, नोन ॲज म्हणजे माहीत असणे. द सीड मदर म्हणजे बियांची आई म्हणून त्यांना सगळे ओळखत होते. शी इज अ ट्रायबल फार्मर. ट्रायबल म्हणजे आदिवासी आणि फार्मर म्हणजे शेतकरी. फ्रॉम महाराष्ट्र, महाराष्ट्र स्टेटमध्ये होत्या त्या. कुठं राहत होत्या? महाराष्ट्र राज्यामध्ये. शी कुड नॉट अटेंड स्कूल. त्यांनी शाळा अटेंड केली का? म्हणजे शाळेत गेल्या का? कधी नाही. का नाही गेल्या? बिकॉज हर फॅमिली वॉज व्हेरी
पुअर म्हणजे गरीब, त्यांचा परिवार कसा होता, खूप गरीब होता. शी स्टार्टेड वर्किंग इन द फील्ड्स म्हणजे शेतांमध्ये त्यांनी काय केलं, काम करायला सुरुवात केली. ॲट अ यंग एज म्हणजे खूप लहानपणीच त्यांनी शेतामध्ये काम करायला सुरुवात केली. शी लर्न फार्मिंग थ्रू डेली वर्क अँड एक्सपिरियन्स. त्यांनी लर्न म्हणजे शिकल्या, फार्मिंग म्हणजे शेती, कसं, थ्रू म्हणजे च्याद्वारे, कशाद्वारे, दररोजच्या कामाद्वारे, आणि एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवाद्वारे. शी सेव्ड मेनी ट्रेडिशनल अँड नेटिव्ह सीड्स ऑफ क्रॉप्स. सेव्ड म्हणजे त्यांनी वाचवल्या, ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक, आणि नेटिव्ह म्हणजे स्थानिक, सीड्स म्हणजे बिया. बघा, आपल्याला पेरायचं असले की आपण मार्केटमध्ये जातो आणि रोप आणून पेरतो, पण यांनी काय केलं, त्या स्थानिकच्या ठिकाणच्या ज्या बिया आहेत ज्या तिथं चांगल्या उगवतात त्या वाचवल्या. शी इनकरेज्ड फार्मर्स. इनकरेज्ड म्हणजे काय, तर प्रोत्साहन देणे. कुणाला, फार्मर्स म्हणजे शेतकऱ्यांना. कशासाठी, टू ग्रो लोकल क्रॉप्स इन्स्टेड ऑफ युजिंग ओनली मार्केट सीड्स. ग्रो म्हणजे वाढवायचं, काय, लोकल म्हणजे तिथलेच रोप वाढवायचे. इन्स्टेड म्हणजे ऐवजी, कशाच्या ऐवजी, मार्केट सीड्स म्हणजे विकतच्या बिया आणायच्या ऐवजी शेतातल्याच बिया पुन्हा वापरायच्या. शी टॉट पीपल अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे जैविक शेती, ज्यामध्ये रासायनिक खतं वापरत नाहीत. अँड नॅचरल मेथड्स, नैसर्गिक पद्धती कोणत्या आहेत शेती करण्याच्या. राहीबाई इज ॲन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ कळसुबाई परिसर बियाणी संवर्धन समिती म्हणजे अकोले इन अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट. अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट जिल्ह्यात काय, अकोले गाव आहे, आणि तिथे एक कमिटी आहे, म्हणजे एक छोटीशी सभा आहे, तिची मेंबर होत्या. त्या समितीचं नाव काय आहे, कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन, म्हणजे बियाणाचं संवर्धन करायचं, बियाणं वाचवायचे, त्याच्या त्या मेंबर होत्या. शी म्हणजे त्यांनी काय केलं, चला पुढे बघा. स्टार्टेड सीड बँक्स, त्यांनी सीड म्हणजे बियाणाची बँक सुरू केली. अँड नर्सरीज टू प्रोटेक्ट सीड्स, आणि नर्सरी म्हणजे रोपवाटिका सुरू केल्या, प्रोटेक्ट म्हणजे संवर्धन करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी, कशाचं, बियांचं. शी शेअर्ड सीड्स फ्रीली विथ मेनी फार्मर्स, त्या शेतकऱ्यांना बियाणं काय करायच्या, फ्री म्हणजे मोफत द्यायच्या. ॲट प्रेझेंट अबाउट 122 लँड रेसेस म्हणजे 122 लँड रेसेस म्हणजे काय, तर अशा व्हरायटी ज्या तिथल्या पर्टिक्युलर एरियात, त्याच एरियात वाढतात. अँड 32 क्रॉप्स म्हणजे 32 बियाणं आर अंडर कन्झर्वेशन म्हणजे त्यांचं संवर्धन केलं चाललंय, त्यांना संपू दिल्या जात नाहीये. हर वर्क हेल्प प्रोटेक्ट फूड फार्मिंग अँड नेचर, त्यांचं काम कशाला मदत करते, प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण, कशाचं, फूड म्हणजे अन्न, फार्मिंग म्हणजे शेती, आणि नेचर म्हणजे निसर्ग. इन 2020 म्हणजे 2020 मध्ये शी रिसिव्ड द पद्मश्री अवॉर्ड, यांना सुद्धा 2020 मध्ये पद्मश्री पुरस्कार भेटला. शी वॉज ऑल्सो इन्क्लुडेड इन द BBC ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, ही एक टीव्हीची कंपनी आहे जी जाहिराती करते आणि इंग्रजी शिकवण्यासाठी लोकांना मदत करते. लिस्ट ऑफ 100 वुमन फॉर हर इन्स्पायरिंग वर्क फॉर सोसायटी अँड नेचर. ही कंपनी काय करते, 100 महिलांची यादी करते, ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या महिला आहेत, त्यामध्ये यांचा समावेश केला होता. ठीक आहे, आता आपण तिसरे जे पर्यावरण वाचवणारे व्यक्ती आहेत, चैतराम देवचंद पवार यांची माहिती पाहूयात. अ पायोनियर म्हणजे बचाव करणारा किंवा महान व्यक्ती ऑफ ट्रायबल डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. ट्रायबल डेव्हलपमेंट म्हणजे आदिवासी विकास, डेव्हलपमेंट म्हणजे विकास, अँड सस्टेनेबल म्हणजे टिकाऊ, ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. टिकाऊ शेती म्हणजे जिच्यामध्ये आपण खतं बियाणं हे बाहेरचे वापरत नाही. बघा, चैतराम पवार यांना सुद्धा पद्मश्री मिळालेला आहे. इज अ ट्रायबल सोशल अँड
इन्व्हायरमेंटल लीडर. बघा हे कोण येतं? ट्रायबल म्हणजे आदिवासी समाजातले सामाजिक आणि पर्यावरणातले लीडर म्हणजे एक नेता आहेत. विथ ओव्हर 30 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, 30 वर्षांचा त्यांना अनुभव आहे या गोष्टींमध्ये. ही हॅज लेड कन्झर्वेशन, सस्टेनेबल फार्मिंग अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट. यांनी कशा कशात काम केलं? कन्झर्वेशन म्हणजे संवर्धनामध्ये बियाणाच्या शेतीच्या, सस्टेनेबल फार्मिंग म्हणजे टिकाऊ शेती, आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट म्हणजे कम्युनिटी म्हणजे काय? समूह विकास म्हणजे आदिवासी समूहांचा विकास. वर्क इन मोर दॅन 100 विलेजेस म्हणजे 100 पेक्षा जास्त खेड्यांमध्ये त्यांनी हे काम केलं. अक्रॉस महाराष्ट्र अँड गुजरात, महाराष्ट्रासोबतच त्यांनी गुजरातमध्ये सुद्धा आदिवासी विभागात काम केलं. ही हॅज बिगन विथ कल्टिवेशन ऑफ 5000 ट्रीज विथ हिज ओन कॉन्ट्रीब्युशन. कल्टिवेशन म्हणजे मशागत करणे किंवा लागवड करणे. त्यांनी काय केलं? 5000 झाडं लावली. विथ हिज ओन कॉन्ट्रीब्युशन म्हणजे कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय? सहायता देणे. त्यांनी स्वतःच 5000 झाडं लावली. ॲज अॅन एक्सपर्ट मेंबर ऑफ द फॉरेस्ट ॲडवायझरी कमिटी. एक्सपर्ट म्हणजे काय? तज्ज्ञ. मेंबर म्हणजे सदस्य. कशाचे सदस्य होते? फॉरेस्ट म्हणजे जंगल, ॲडवायझरी म्हणजे त्यांना सल्ला देणारी म्हणजे वन सल्लागार समिती. कमिटी म्हणजे समिती. ही हेल्प प्रोटेक्ट फॉरेस्ट्स, एम्पॉवर ट्रायबल कम्युनिटीज इस्पेशली विमन अँड प्रोमोट सेल्फ रिलायंट डेव्हलपमेंट. आता समजून घ्या, त्यांनी काय केलं? प्रोटेक्ट फॉरेस्ट म्हणजे जंगल वाचवले, एम्पॉवर ट्रायबल कम्युनिटीज म्हणजे आदिवासी समूह जे त्यांना एम्पॉवर म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं, स्पेशली वुमन म्हणजे महिला, आणि प्रमोट सेल्फ रिलायंट डेव्हलपमेंट म्हणजे स्वतःचा स्वतः विकास कसा करायचा हे त्यांना सांगितलं. ही हॅज स्टार्टेड वर्क फ्रॉम हिज विलेज. त्यांनी त्यांच्या विलेजमधून काम सुरू केलं. कोणतं? बारीपाडा इन धुळे डिस्ट्रिक्ट. बारीपाडा हे विलेज आहे आणि धुळे हा जिल्हा आहे. डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा. विथ द हेल्प ऑफ जनजाती कल्याण आश्रम. त्यांची एक संस्था आहे जिचं नाव आहे जनजाती कल्याण आश्रम. नाव एक्सटेंडेड इन नियर बाय 100 विलेजेस फ्रॉम महाराष्ट्र, मध्य प्रदेश अँड गुजरात. आता ही संस्था जवळपास 100 गावांमध्ये काम करते. कुठं कुठं? महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये. ही हॅज वर्क फॉर ट्री प्लांटिंग. ते झाडं लावतात. वॉटर कन्झर्वेशन म्हणजे पाण्याचं संवर्धन करतात. अँड फॉरेस्ट प्रोटेक्शन आणि जंगल बचावतात. ही हेल्प मेनी विलेजेस बाय बिल्डिंग चेक डॅम्स म्हणजे आपण छोटे छोटे बंधारे म्हणतो ना ते, अँड ट्रेंचेस म्हणजे खंदक. बघा जर असा डोंगर असेल तर अशी त्याला गोल गोल अशी खंदक करतात म्हणजे पाणी सरळ खाली वाहत येऊ नये. टू स्टोअर रेन वॉटर पावसाचं पाणी साठवण्यासाठी. बिकॉज ऑफ दिस द ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीतलं पाणी लेवल, त्याची लेवल काय झाली? इन्क्रीज्ड म्हणजे वाढली. इन मेनी एरियाज बऱ्याच भागामध्ये पाण्याची लेवल वाढली. फार्मर्स गॉट मोर वॉटर फॉर फार्मिंग म्हणजे शेतकऱ्यांना जास्त पाणी मिळालं. कशासाठी? शेतीसाठी. अँड देअर क्रॉप्स इम्प्रूव्ड आणि त्यांचे क्रॉप्स म्हणजे पिकं काय झाले? वाढले, सुधारले. हिज वर्क ऑल्सो हेल्प बर्ड्स अँड ॲनिमल्स. त्याच्या कामामुळे काय झाले? यांच्या प्राणी म्हणजे पक्षी आणि प्राण्यांना टू गेट सेफ होम्स त्यांना सुरक्षित घरं मिळाली जंगलामध्ये. मेनी फॉरेस्ट्स वेअर सेव्ड बिकॉज ऑफ हिज एफर्ट्स. यांच्या एफर्ट्स म्हणजे प्रयत्नांमुळे बरेचसे जंगल वाचले. इन 2025 म्हणजे 2025 मध्ये गेल्या वर्षी ही रिसिव्ड द पद्मश्री अवॉर्ड. यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळाला. फॉर हिज व्हॅल्युएबल वर्क फॉर सोसायटी अँड नेचर. यांचं सुद्धा व्हॅल्युएबल म्हणजे महत्त्वपूर्ण काम कशासाठी? सोसायटी म्हणजे समाज आणि नेचर म्हणजे निसर्गासाठी होतं. अशा पद्धतीने
द पीपल हू प्रोटेक्ट नेचर हा घटक आपण पाहिला. याच्या पुढच्या भागामध्ये आपण या पाठावरचा स्वाध्याय पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.